नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परवाणी. आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज, रायगड टुडे मराठी. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम असा आहे की अनेक देशांना पेट्रोल, डिझेल आणि गॅस याची टंचाई भासत आहे आणि त्यामुळे त्याचे दर जे ते इतर देशांमध्ये आसमानताला भेटलेले आहेत. परंतु भारतामध्ये तसं पाहायला गेलं तर भारताचा आयातीचा समुद्र मार्ग जो तो खुला ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे भारताला याचा कुठचाही परिणाम याच्यावरती होणार नाही. मात्र एवढी गोष्ट निश्चित आहे की भारतामध्ये डिझेल असेल, पेट्रोल असेल अथवा गॅस असेल याच्यावरती किमती मात्र निश्चितपणानं 10 ते 15 रुपयांनी वाढणार, एवढं मात्र 100% इथे सांगता येत आहे. परंतु गेले काही दिवसापासून जर आपण पाहत असाल तर अनेक LPG गॅसचे जेवढे पण एजंट्स आहेत किंवा जेवढे डीलर्स आहेत यांच्या कार्यालयाच्या बाहेर आपल्याला लांबच लांब रांगा पाहायला मिळत असतील. आपण हे जे माझ्या मागे दृश्य पाहताय यावेळेला ही आहेत खोपोली गॅस एजन्सीच्या बाहेरचे दृश्य आहेत. खोपोली गॅस एजन्सीच्या बाहेर गेले 2 दिवसापासून सातत्यानं अशा लांब लचक रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. उन्हातानामध्ये वृद्ध महिला असतील, पुरुष असतील, स्त्रिया असतील, ह्या उन्हातानात एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये रस्त्यावरती अनेक तास उभे राहून सिलेंडर घेण्यासाठी गर्दी केलेली आहे. याचं कारण असं आहे की गेले काही दिवसापासून LPG गॅसची जी बुकिंग ऑनलाईन होत होती ती ऑनलाईन बुकिंग आता बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी लोकांचा असा भ्रम झालेला आहे की खाडी देशातील युद्धामुळे आता गॅस सिलेंडर मिळणं बंद झालेलं आहे किंवा बंद होणार आहे, असं कुठे काहीतरी संशयाची पाल ग्राहकांच्या मनामध्ये चुकचुकलेली आहे. ग्राहकांमध्ये असा एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपण पाहत असाल माझ्या मागे कशा पद्धतीने लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. ही सगळी दृश्य 2 दिवस पाहिल्यानंतर आज आम्ही प्रत्यक्ष खोपोली गॅस एजन्सीला भेट दिलेली आहे. बाहेर उभ्या असलेल्या ग्राहकांकडून आम्ही जाणून घेतलेले की नेमकं एवढ्या उन्हातानात लाईनीत उभं राहण्याचं त्यांचं कारण काय. त्याचबरोबर खोपोली गॅस एजन्सीचे व्यवस्थापक कुलकर्णी साहेब यांच्याशी सुद्धा आम्ही संवाद साधलेला आहे. कुलकर्णी साहेबांनी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की कुठेतरी हा ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण झालेला भ्रम आहे आणि त्याचं कारण त्या भ्रमाचं असं आहे की ऑनलाईन बुकिंग जे आहे ते कुठेतरी बंद झालेली आहे आणि त्यामुळे हा भ्रम लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. खोपोली गॅस एजन्सीकडे कुठच्याही प्रकारचा तुटवडा नाही. मुबलक प्रमाणामध्ये गॅस सिलेंडर्स उपलब्ध आहेत. प्रत्येकाला व्यवस्थितपणे घरपोच सिलेंडर मिळतील एवढी शाश्वती कुलकर्णी साहेब यांनी दिलेली आहे व्यवस्थापक म्हणून. चला तर आपण जरा पाहूया. आम्ही ग्राहकांशी काही संवाद साधलेला आहे. त्याचबरोबर आम्ही खोपोली गॅस एजन्सीचे व्यवस्थापक कुलकर्णी साहेब यांच्याशी देखील संवाद साधलेला आहे. इथे एक गोष्ट मी आवर्जूनपणाने सांगू इच्छितो की जर आपली ऑनलाईन बुकिंग होत नसेल आणि आता ती होतही नाहीये तर जेवढे पण HPचे ग्राहक आहेत त्यांनी एक गोष्ट इथे नोट डाऊन करण्यासारखी आहे की आपण प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये HP गॅसचा ॲप जो आहे तो ॲप डाउनलोड करायचा आणि ॲपच्या मार्फत आपली बुकिंग करायची. हा ॲप डाउनलोड केल्यानंतर इथे आपल्याला 6 डिजिटचा आपला ग्राहक क्रमांक आहे तो टाकायचा आहे. काही जणांचा 17 डिजिटचा आहे. इथे सगळ्यात मोठी गफलत एक आहे की जे एकदम जुने कस्टमर आहेत त्यांचा 3 अंकीचे नंबर आहे, त्यामुळे तिथे 3 अंकीने आपलं रजिस्ट्रेशन होत नाहीये. तर खोपोली गॅस एजन्सीकडे आपला जुना 3 अंकी नंबर दाखवून तुमचा नवीन नंबर काय आहे, त्याच्या मागे पुढे काय अजून अंक जोडलेले आहेत त्याची आपण पडताळणी करून घ्या, त्याच्यानंतरच आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे. आपण जरा पाहूया खोपोली गॅस एजन्सीचे व्यवस्थापक यांनी काय सांगितलं आणि बाहेर उभे असलेल्या ग्राहकांचं काय म्हणणं आहे. किती तास झाले आपण लाईनीमध्ये उभ्या? 1 तास झाला. बरं, सिलेंडर मिळत नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला की युद्ध झाले त्यामुळे सिलेंडरचा शॉर्टेज होणार आहे? असे सगळे लोक बोलतात, त्याच्यामुळे आम्हाला माहिती. लोक बोलतात म्हणून तुम्ही. बरं, तुमचा शेवटचा सिलेंडर किती दिवसापूर्वी आलेला? 8 दिवसापूर्वी लगेच आलेला. 8 दिवस. दादा, आपण सिलेंडर घ्यायला इथे प्रत्यक्ष आलेला, काय कारण आहे? आज 8 दिवस झाले सिलेंडरला बुकिंग करतोय. किती दिवस? 8 दिवस झाले सिलेंडरला बुकिंग करतोय पण बुकिंग काय होत नाही. शेवटी आम्हाला इथे यावं लागलं. इथे सुद्धा आता 2 तास झालेले आहेत आम्हाला लाईनला. पण तुमचं शेवटचं सिलेंडर कधी आलेलं? शेवटचं सिलेंडर आमच्या जवळजवळ महिना झाला. महिना झाला. आता बुकिंग तुम्ही केलं तर होत नाही असं तुमचं म्हणणं? होत नाही. जे ऑनलाईन बुकिंग आहे बुकिंग बंद आहे, त्यामुळे आम्हाला ऑफिसला यावं लागलं. ऑफिसचे पण फोन नंबर बंदच आहे. मग आता किती वेळ झाला तुम्हाला? इथे 2 तास झाले आम्हाला. आणि अजून किती वेळ जाईल?
अजून एक दीड तास तरी जाईल नक्की. 1.5 तास तरी जाईल. मग 1.5 तास लागले तर सिलेंडर मिळणार याची गॅरंटी आहे का? सिलेंडर मिळेल. आता गाड्या तर उभ्या दिसत आहेत, भेटला तर नशीब, नाही तर मग त्याला काय करणार, ते पुढचं काय करायचं. धंदा पाणी आता रिक्षा धंदा आहे, रिक्षा बंद करून इथे उभा आहे. त्याला नाव काय आपलं? दीपक चौधरी. शेवटचा सिलेंडर कधी आलेला आपला? शेवटचं सिलेंडर झाले 22 दिवस होऊन गेले. बरं आता आपण इथे सिलेंडर इथे घेण्यासाठी का आलेला? आपल्याला घरपोच सेवा येत नाही? आता घरपोच येत नाही, गाड्या मिळत नाही, रस्त्यावर कोण सांगत पण नाही काही व्यवस्थित, आम्हाला काय माहिती पण नाही. आणि इथं आल्यानंतर काही लोक VIP आत जात आहेत, तो राजकारणी नंबर दिसत नाही, लोक उन्हात जाणार लाईनमध्ये सिलेंडर ओढत जातात. आणि मेन म्हणजे पावती भेटायला टाइम जातो. काउंटर त्यांनी वाढवा, लोकांना सुविधा द्यावा. तुमचं ऑनलाईन बुकिंग झालेलं आहे का? ऑनलाईन बुकिंग झालं, आम्ही OTP आणि त्याचं जे काही तारीख दाखवून पण तसे सिलेंडर पावती कंपल्सरी काढायला लागेल. त्यामुळे ही लाईन वाढते. लोकांनी ऑनलाईन पैसे भरलेले आहेत. तर थोडक्यात नागरिकांना आपण काय आवाहन कराल की नागरिक ही जी गर्दी करतायत ती खरोखर योग्य आहे का पुढे काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे? नमस्कार सर. पहिली गोष्ट ॲक्च्युली सिलेंडरचं काय तुटवडा नाही आहे. ॲज पर कंपनीचं रिक्वायरमेंट प्रमाणे आम्हाला सिलेंडर येतात. पण गमत काय झालंय, एका माणसावर नाही मिळालं. युद्ध पातळीवर युद्ध काड्या देशात युद्ध चालू असल्यामुळे लोकांना असं वाटतं की एखाद वेळेला आपण पुढं सिलेंडर मिळतात की नाही. आता गेल्या शुक्रवारपासून एवढं प्रॉब्लेम चालू झालं की कमीत कमी 25 दिवस झाल्यानंतर न झालेल्या लोक पण येतात गर्दी करायला. पण ऍक्च्युअली तसं काय नाहीये. 25 दिवस झाले की बुकिंग करायचं, OTP येतो, त्या OTP प्रमाणे सिलेंडर डिलिव्हरी केले जातो. पण लोकांचा अफवा कसं आहे, कमी काय झाले तर मिळतो की नाही इन फ्युचरमध्ये, असं याबद्दल ते कस्टमरांना मी एवढंच आवाहन करू शकतो, बाबा एवढं पॅनिक होऊ नका, बुकिंग करा, तर ताबडतोब तुम्हाला होम डिलिव्हरी पण दिले जातील. फक्त इथे येऊन गर्दी केल्यानंतर काय होतं, मग त्यांना पण बेचारे एवढं उन्हात थांबावं लागतो. त्यासाठी मला एवढंच रिक्वेस्ट आहे सर्वांना की बाबा तुम्ही पॅनिक करून इथे येऊ नका. आफ्टर 25 दिवसांनी बुक करा आणि ताबडतोब घरी सिलेंडर दिले जातील. सर आता जे तुम्ही म्हणताय 25 दिवसानंतर 25 दिवस झाल्यानंतर आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो, पण अनेकांच्या तक्रारी आलेल्या आहेत माझ्याकडे सुद्धा की 25 दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा बुकिंग फेल्युअर होते, त्यांची बुकिंग ऑनलाईन होत नाहीये. तर काही वेळ कसं असतो, नेटवर्कमुळे ते बंद सगळं ऑल ओव्हर इंडियामध्ये हे बुकिंग चालू सिस्टम चालू होतो, सर्व्हर डाऊन होतो आणि बुकिंगचं हे चालू होत नाही. हा एक मात्र सर्वांना तुमच्या माध्यमातून सांगू शकतो, HP ॲप डाउनलोड करून घ्या. HP ॲप डाउनलोड वर आरामशीर बुकिंग केले जातो. प्रत्येकांचं रजिस्टरने फोनने बुकिंग केले जातो. HP ॲपने डाउनलोड करून घ्यायचं, ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांचा. ओके. बरं आता माझा महत्वाचा प्रश्न आहे की आता आपल्याकडे जेवढी बुकिंग आहे तेवढे सिलेंडर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत का? बुकिंग कसं ऑनलाईन बुकिंग असल्यामुळे काही वेळेला 500 बुकिंग होतो, काही वेळेला 800 बुकिंग होतो. बरोबर आहे. पण ज्यांचे जेवढं बुकिंग आपल्याला रिक्वायरमेंट आहे सिलेंडरचं 800-900 जे डिलिव्हरी होत असतात, बरोबर. त्याप्रमाणे सध्या आपल्याकडे पोटात येतच असतो. आपल्या स्वतःच्या गाड्या असल्यामुळे आम्ही घेऊन जातो, परत रिफायनरी सिलेंडर घेऊन येतो. त्याप्रमाणे सिलेंडर सुरळीतपणे दिले जातो आणि एकाला पण आम्ही परत पाठवत नाही सिलेंडर. आम्हाला तुम्हाला सांगतो, आता सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सिलेंडर इतकं वाटप केलं जातो, डिलिव्हरी पण केले जातो. पण सिलेंडरचा तुटवडा नाहीये, फक्त एक कॉमिकमुळे म्हणा किंवा अफवामुळे म्हणा मिळत नाही, या ह्याच्यामध्ये ते लोक येऊन गर्दी करतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणायचं की जेवढे आपल्याकडे कस्टमर आहेत तेवढे सिलेंडर हो. व्यवस्थितपणाने येत येतो. आहेत, कुठचाही इश्यू काही म्हणजे डोमेस्टिकला कुठचाही डोमेस्टिकला काही नाहीये. इश्यू नाही. आणि इव्हन तुम्हाला सांगतो नॉन डोमेस्टिक जे कमर्शियल सिलेंडरच्या बद्दल पण त्यांचं वरचे पातळ मीटिंग चालू आहे. कॉलेजेस म्हणा बरोबर. किंवा काही लोक एमर्जन्सी हॉस्पिटलसाठी त्यांच्यासाठी पण रिक्वायरमेंट ते आता बहुतेक 1-2-3 दिवसात पूर्ण करायचा विचार चाललाय त्यांचा. म्हणजे थोडक्यात सध्या कमर्शियलचे सिलेंडर स्टॉप असतात. सध्या कमर्शियल फॉर द सेक ऑफ ओनली कोणाला कॉलेज म्हणा, लॅबोरेटरी म्हणा, परीक्षा वगैरे चालू असतात किंवा हॉस्पिटलमध्ये ते असतात, त्यांच्यासाठी आता याला सुरुवात होईल 1-2 दिवसात. म्हणजे हॉटेल लाईन साठी जरी सध्या हॉटेलदारासाठी सध्या तरी बंद आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. आपण Okay. दिलेली माहिती आम्ही लोकांपर्यंत निश्चितपणे डेफिनेटली. ओके सर, थँक्यू फॉर युअर कोऑपरेशन. आणि सर्वांना तुम्ही पण सांगा की बाबा हा सिलेंडर आता तुम्हाला सांगतो एवढं 4-5 दिवस गर्दी आहे ना, अजून 8 दिवस जर व्यवस्थित डिलिव्हरी चालू झाले, डिलिव्हरी शॉप डिलिव्हरी जास्त असल्यामुळे होम डिलिव्हरी कसं होणार, हा एक मुद्दा. तरी पण आपले लोक डिलिव्हरी करतात 7-8 वाजता. रोज आम्हाला 9 वाजता बसतो आम्ही, सगळं व्यवस्थित डिलिव्हरी झाले की नाही झाले उद्याचं प्लॅनिंग पण करतो. डिलिव्हरीचं सप्लाय सिलेंडर सप्लाय मध्ये काय प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो,
खाडी देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आणि त्या परिणामामुळे होणारा गॅस सिलेंडर असेल म्हणा, गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल, याच्यावरती होणारा जो शॉर्टेज आणि याचा जो परिणाम आहे हे कुठेतरी एक अफवा अशी लोकांच्या मनामध्ये एक कुठेतरी घर केलेलं आहे. त्याचा परिणाम आज आपण माझ्या मागे जी गर्दी पाहत आहे ही गर्दी निवळ अफवांमुळे आणि गैरसमजामुळे निर्माण झालेली ही गर्दी आहे. आज आम्ही खोपोली गॅस एजन्सीच्या प्रत्यक्ष मालकांशी आणि इथल्या व्यवस्थापकांशी बोललेलो आहोत आणि त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट त्या लोकांनी केलेली आहे की गॅस सिलेंडरचा कुठचाही तुटवडा नाहीये. फक्त काही कारणास्तव कमर्शियल म्हणजे जे उद्योग व्यवसायासाठी जे गॅस सिलेंडर्स वापरले जातात म्हणजे हॉटेल व्यावसायिक जे त्यांच्यापुरते फक्त गॅस सिलेंडर जे ते बंद करण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी घरगुती वापरासाठी जे गॅस सिलेंडर आहे त्याच्यामध्ये कुठचाही तुटवडा नाहीये. नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये आणि अफवांना बळी पडू नये असं आव्हान जे आहे ते खोपोली गॅस एजन्सी मार्फत करण्यात आलेलं आहे. जेवढी बुकिंग खोपोली गॅस एजन्सी मध्ये आहे तेवढे सिलेंडर नित्य नियमाने येत आहेत आणि होम डिलिव्हरी सुद्धा सुरू आहे. नागरिकांच्या घरपर्यंत सिलेंडर जे ते व्यवस्थित पोहोचवले जात आहेत. सिलेंडरचा कुठेही तुटवडा नाहीये असं खोपोली गॅस एजन्सीकडनं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे आणि त्यामुळे कृपा करून गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दी करायची कुठचीही आवश्यकता नाहीये. पुरेसा सिलेंडरचा साठा आहे. जसा रेग्युलर सिलेंडरचा साठा असतो तसा साठा व्यवस्थितपणाने खोपोली गॅस एजन्सीकडे. त्यामुळे खोपोलीच्या नागरिकांनी एक नोंद घ्यायची आहे की कुठेही गॅस एजन्सीच्या बाहेर आपल्याला येऊन इथे उन्हातानामध्ये एवढ्या उन्हामध्ये लाईनीत उभं राहायची काहीही आवश्यकता नाहीये. आपल्याला 25 दिवसामध्ये बुकिंग केल्यानंतर आपल्या घरपोच सिलेंडर जो आपल्या घरी येणार आहे. धन्यवाद.